आळंदी पालखी सोहळा, माऊलींच्या भक्तीत न्हाली आळंदी नगरी, लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी प्रशासन सज्ज. लोहा नांदेड. विशेष प्रतिनिधी. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यानिमित्त आळंदी येथे सध्या भाविकांचा महासागर उसळला आहे. ज्ञानोबा माऊलीच्या गजराने आसमंत दुमदुमून गेला असून माऊलींच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आळंदी नगरीत दाखल झाले आहेत. यामध्ये नांदेड जिल्ह्यातील तुपाता, लोहा आणि वसमत तालुक्यातील शिरड शहापूर येथील महिला वारकरी मंडळाचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. एवढ्या अलोट गर्दीत वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने युद्ध पातळीवर नियोजन करण्यात आले आहे. भाविकांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था, पिण्याचे शुद्ध पाणी, आरोग्य सेवा आणि स्वच्छतेच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या तत्परतेमुळे वारकऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात पालखी सोहळा संपन्न होत आहे. दूरवरून आलेल्या वारकरी भक्तांच्या श्रद्धेचा सन्मान करत शासनाने राबवलेल्या या नियोजनाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पंढरीच्या वारीचा हा प्रवास अधिक सुसह्य करण्यासाठी प्रशासन वारकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र दिसून येत आहे. वैजा बातमी संकलन तुकाराम हरिहर जोगदंड. प्रतिनिधी K1 न्यूज महाराष्ट्र, लोहा. तुमचं नाव सांगा पूर्ण. नमस्कार. तुम्ही व्यवसाय काय करता? व्यवसाय सध्या शिलाई काम करते. शिलाई काम करता. मग आता वारी ही तुमची किती वर्षापासून वारी आहे? सध्या वारीला आता मला 21 वर्ष पूर्ण झाली. 21 वर्ष पहिले. याच्या पहिलं वारी कुठल्या दिंडीमध्ये करत होता? दिंडी क्रमांक लोगावकर. आता तुम्हाला जे काल 2 दिवसावर आळंदीमध्ये पाऊस जोरदार चालू आहे, तर पुलं वगैरे सगळे बंद जातं, तरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासन यांनी जी व्यवस्था केली यावर तुमच्या प्रतिक्रिया काय आहेत? खूप छान सोय केली, असं काही विशेष नाही आहे. दरवर्षी पण सोय करतात, पण यावर्षी अतिउत्तम सोय केली आहे. आणि शेवटचा एक प्रश्न आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जे आहे त्यात काही जणांचे पैसे बंद झाले, तर तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडं काय आवाहन करणार आहात महिलाच्या वतीने? नाही, महिलांची तर चांगलंच करतात महिलाविषयी, पण अजून एक गेलं तर त्यांच्या आपण काहीच नाही करत. आपल्याला जायचं आपण खुश नसेल तर चांगलं येते समजा सरकार. काही लोकांचं बंद झालं, त्याच्याबद्दल तुमचं मत काय? असं काही नाही. काही महिलांचं पाहिजे जे ज्यांना खरंच त्यांना गरज आहे त्यांना द्यायलाच पाहिजे. त्यांना खास गरज त्यांना आहे, जरी गरज त्यांना द्यायलाच पाहिजे. ते तुमचं मत. सांगा तुमचं नाव सांगा. बालाजी कदम, तुप्पा, तालुका जिल्हा नांदेड. येथून म्या रहिवासी बालाजी कदम तुप्पा हे असून नाव, तरी म्या दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आलेलो आहे. तरी कमीत कमी 50 ते 55 वर्षी वारी चालू आहे. पंढरपूर ते तुप्पा असे आळंदीला येत असतो. तरी यावर्षी पावसाचं प्रमाण जास्त झाल्यामुळे शासनाने आपल्या आळंदीकडे भरपूर व्यवस्था केलेली आहे. तरी सर्व वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून याकरता मी धन्यवाद मानतो शासनाचे. काही नाही, आम्ही तुप्याहून आलेले आहात. आमचे आम्हाला बाबासाहेब संघ सोबतीला चांगले आहात, त्यांना आम्हाला दिंडीला घेऊन आलेले आहात. आमचा प्रवास चांगला होत असते. शासनानं सोय चांगली केलेली आहे. आमच्या संघ माऊली खूप चांगली आहे. जय हरी माऊली. जय हरी जय. सुमनबाई वामनराव पकुले बोलते. मेरा ते MIDCला बळरामपूर नांदेड जिल्हा तालुका नांदेड. मी या वारीमध्ये बरेच लय दिवसापासून येते. त्या महिला माझ्यासोबत आलेल्या आहेत. त्या महिलाची सर्व आमचे कृष्ण महाराज मुजळमकर दिंडी मालक हे करीत असतात. आता ते आलेले आहेत तिथं. सर्वांचा आनंद आहे, सर्वांना अभिमान मानतो मी की अशी दिंडी तर द्या वाटेने आणि असंच आम्हाला प्रमाण द्या आणि असे सर्वांना घेऊन तुम्ही चला. आणि वेळोवेळेला सरकारचा उपकार आहे आमच्यावर. वेळोवेळेला सरकारला माऊलीला विनंती आहे. आमची विनंती केलं ना आम्ही माऊलीला सांगत असतो वेळोवेळेला की आम्हाला सुरक्षित असंच घेऊन चालू द्या आणि आमचे असेच वारंवार आमच्या मनस्ताप त्यांना पोहोचत येऊ द्या. धन्यवाद.